आणि या महात्मा फुलेंची आज पुण्यतिथी आहे। एवढा श्रीमंत पुण्यामधला हा व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने पूर्ण संपत्ती गोरगरीब लाचार लोकांसाठी देऊन टाकली। त्यांच्या बायकोला मूल होत नव्हतं म्हणून त्यांच्यावरती घरातून प्रेशर आलं की तुम्ही दुसरं लग्न करा म्हणून, परंतु त्यांनी त्याला मान्यता दिली नाही आणि अशा ब्राह्मणाच्याच विधवेला त्यांनी दत्तक घेतलं। तर महात्मा फुलेने आणि सावित्रीमाईने तिला आपली लेक मांडली, डिलेवरी केली आणि जे मूल जन्माला आलं त्याचं नाव ठेवलं यशवंत आणि त्याच यशवंतचं नाव पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुस्थानी मानल्यामुळे आपल्या लेकराचं पण नाव त्यांनी यशवंत ठेवलं। अशा पद्धतीचा इतिहास आहे। तर शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्री, जिजाऊ, रमाई ह्या सगळ्या माता माऊली आणि शूर महापुरुष यांच्यामुळेच तुम्ही आणि आम्ही मानाचं जीवन आणि सन्मानाचं जीवन जगतो आहे। तर त्यांच्या पुण्यतिथी असतील, त्यांचे जयंती असतील, त्या दिवशी वेळात वेळ काढून आपण उभं राहायला पाहिजे आणि त्यांना विनम्र अभिवादन केलं पाहिजे। आज आपण एकत्र जमलो आहोत। तर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंददादा खरे या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संविधान सैनिक संघटनेचे रामनाथजी भोजने इथे उपस्थित आहेत। त्याच्यानंतर नवनिर्वाचित सचिव अंकुश मुळीकदादा इथे उभे आहेत आणि आम्ही सगळे कार्यकर्ते, कार्याध्यक्ष डॉक्टर सुरेखा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या वृद्धाश्रमातील आई बाबा मुली या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं आहे, दीप प्रज्वलन करायचं आहे। तर मी मिलिंददादांना विनंती करतो की अध्यक्ष या नात्याने त्यांनी दीप प्रज्वलन करावं। महात्मा फुले अमर रहे, अमर रहे, अमर रहे। महात्मा फुले अमर रहे। संविधान सैनिक संघाच्या माध्यमातून आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं सर्वजण जमा झालेलो आहोत। मिसेसला त्यांनी शिकवलं आणि त्याच्यापासून आपल्या ज्या स्त्रिया शिकल्या, कारण त्यांच्या सावित्रीबाई फुले त्यांच्या शिक्षणापासून ज्या स्त्रिया शिकल्या त्याच्यापासून आत्तापर्यंत ज्या स्त्रिया आपण एवढ्या मोठ्या पदावरती गेलेल्या आहेत त्या खरं म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच गेलेल्या आहेत। आज खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले यांची 133वी स्मृतिदिन या ठिकाणी आपण आपल्या संविधान सैनिक संघाच्या या कार्यालयामध्ये आपण साजरी करत आहोत। खऱ्या अर्थानं डॉक्टर रवींद्र जाधव आणि सुरेखा जाधव यांनी हे या कल्याण शहरामध्ये जे रोपटं लावलं आणि संविधान सैनिक संघ 17पासून या ठिकाणी सुरू केला, खऱ्या अर्थानं तेव्हापासून आम्हा सर्वांना चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या खेडेपाड्यामध्ये आपल्याला एक ज्योत एक पेटलेली आहे ती संविधानाची आणि खऱ्या अर्थानं संविधान बचाव ही मोहीम आपण या महामानवांच्या विचाराने घेऊन पुढे चाललेलो आहोत। कारण क्रांतीबा, ज्योतिबा, राष्ट्रपिता, महात्मा फुले ह्या ज्या पदव्या आहेत ह्या कुठल्या संस्थेने दिल्या, त्या लोकांनी दिलेल्या आहेत आणि ह्या लोकांच्या पदव्यांचं फार मोठं महत्त्व असतं कारण त्याच्यात एक कृतज्ञता असते। कारण हे जे असते हे आता ह्यांच्याबद्दल जास्त आपल्याला बोलायचं म्हणजे ते स्वतः इंजिनियर होते महात्मा फुले आणि जेव्हा कधी मी पुण्यातून म्हणजे बाहेर जातो सातारा साईडला, तर जो पुणे आणि घाट आणि मुंबई जोडली गेली तो बोगदा महात्मा फुल्यांची देण आहे आपल्याला। असे काही कन्स्ट्रक्शन आहेत 150 वर्ष झाली पण त्यांच्या ह्याच्यात जे बनले आहेत ते अजून तसेच तसे आहेत। त्याच्यानंतर ज्यावेळी दुष्काळ पडला आणि लोकांना पाणी दिलं जात नाही, जे आपण बाहेरचे लोक म्हणजे कुसवाच्या बाहेर असतात त्याला पाणी पहिल्यांदा त्यांनी विहीर मोकळी करून दिली कारण पाण्याने तडपडत होतं। आपल्याला जर 2 दिवस पाणी नसेल तर कसं होतं, असा भाग होता। तर ह्यांची फार मोठी पुण्य आहे आणि देशातील किंवा आपल्या पूर्ण देशातील काश्मीर टू कन्याकुमारी जे महिलांच्यावर जे काही उपकार आहेत ते फुल्यांचे खूप मोठे उपकार आहेत, सावित्रीमाईचे उपकार आहेत। कारण त्यांना खूप छळलं, म्हणजे छळलं लोकांनी का, तर त्यांनी सत्य ज्या गोष्टी घडत होत्या त्या बाहेर काढल्या आणि आत्तासुद्धा तोच विषय आहे। आपल्याला संविधान सैनिक म्हणजे महात्मा फुले यांचे जे विचार आहेत, फुले शाहू आंबेडकर हे विचार आहेत, जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथे आपण उभं राहून घटनात्मकरित्या ते संपवायचे आहेत। जसा कायद्यांचा विषय आणला, 20-20 वर्ष झाली ते खितपत पडलेत, का पडलेत, न्याय द्या किंवा त्यांना बाहेर आणा, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला कुठून मिळालं आणि त्यांचं एकच होतं की शिक्षणातूनच माणूस सुधारतो आणि आजपर्यंत 5000 वर्ष 6000 वर्ष आपला जो बहुजन समाज खितपत का पडत होता, तर ते शिक्षण नसल्यामुळं विद्येवणी मती गेली, मतीविना एक अनर्थ एका अविद्येनं केलं आणि जेव्हा ज्यांनी शिक्षण घेतलं ते समाज पुढं गेले
आणि नुसतं जे शिक्षण आहे ते जागतिक दर्जाचं असायला पाहिजे, सिलेबस तसे असायला पाहिजे, तर त्या दृष्टीने आपली पिढी घडते आणि आपल्या संविधान सैनिकाचा मला वाटते सर हाच उद्देश आहे. मी डॉक्टर सुरेखा जाधव, जय संविधान. तर आज आपल्याकडे जे महात्मा ज्योतिबा फुलेची स्मृती दिन आपण साजरा करतो, त्यांना आदरांजली वाहतो. तर आमचा हा छोटासा एक प्रोग्राम आहे जो आम्ही सगळे कार्यकारी मंडळी इथे जमा झालो आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे, खूप अभिमान आहे आणि फार आदर आहे, ज्याच्यामुळे आम्ही इथे आज जमलो आहे. त्यांनी जे कार्य केले ते समाजापुढे खूप मोलाचं कार्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे स्त्रियांसाठी जे कार्य केले ते त्यांचे खूप उपकार आहे की ते आपण उपकार विसरूच शकत नाही आणि त्या उपकाराच्या बद्दल आपण त्यांना कृतज्ञता म्हणून आदरांजली प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक कुटुंबामध्ये वाहिली पाहिजे. त्यांनी जे स्त्रियांवर उपकार केले ते खूप मोलाचे आहे की ज्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, शिक्षण तर खूप दूर झाले, ती खूप दूरची गोष्ट झाली की ज्या बायकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, अशा वेळेस ह्या मानवाने मोठी क्रांती केली की प्रथम आपल्या स्त्रीला बायकोला शिकवलं आणि शिक्षण देऊन नुसतं शिक्षणच दिलं नाही तर तिला एक टीचर बनवलं, प्राध्यापिक पहिली बनवली, शाळा काढली आणि ज्या कार्यामुळे आज आम्ही स्त्रिया शिकलो. मी डॉक्टर झाली, वकील झाले, इंजिनियर झाल्या मुली आज मोठ्या पोस्टवर आहे, राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या, ही त्यांची देणगी आहे. नाही तर ह्या समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं, त्यांना कुठे नोकरी नव्हती, कुठे जाणं येणं बंदिस्त होतं, मंदिरात जाणंसुद्धा बंदिस्त, कुत्र्यासारखे त्यांचे हाल होते. तर त्या मानवाने आज स्त्रियांना मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतीपर्यंत पोचवलं. ते फक्त महामानव ज्योतिबा फुलेची देणगी आहे. आणि जसं आज आपण म्हणतो समाजामध्ये की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण इथे उलटं झालेलं दिसतं. सावित्रीबाई फुलेच्या पाठीमागे ज्योतिबा फुले उभे राहिले म्हणून आज हे सर्व कार्य घडलं. तर फार मोठे विचार आहे त्यांनी आपल्याला, सत्यशोधक समाज दिला, त्याच्यातून क्रांतिकारी घडली आणि आपण गुलाम आहोत हे पहिल्यांदा आपल्याला कळलं, समाजाला कळलं, लोकांना कळलं की आपण गुलाम आहोत, ह्या गुलामीतून बाहेर निघायला पाहिजे. आणि खरंच हे मोलाचं काम आणि खूप मोलाचं काम आहे. आम्हाला खूप अभिमान आहे, त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे धन्यवाद देतो. थँक्यू. जय संविधान.